ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। अखेर आता शेतकऱ्यांची लागली लॉटरी असं म्हणलं तरी काहीच हरकत पडत नाही, कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता वाढला आहे। हो शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्त्यामध्ये आता वाढ झाली आहे आणि सरकारच्या माध्यमातून तारीख देखील जाहीर करण्यामध्ये आली। नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता रखडला होता, त्याचे कारण देखील आता सरकारने सांगितलं। महाराष्ट्राचे डिप्टी CM अजितदादा पवार यांचं जे काय घटनेमध्ये निधन झालं बघा, त्यामुळे नमोचा हप्ता रखडला होता, परंतु आता सरकारने सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जात आहे। त्यासोबत बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि एकाच टायमिंगला आता या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्त्यामध्ये आता वाढ करण्यामध्ये आली आहे आणि आता केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा 8वा हप्ता तुम्हाला जमा करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा निर्णय आज जाहीर केला। नमोचा हप्ता आता 2,000 रुपयांहून वाढून 3,000 रुपये केला आहे। या वार्षिक मिळणाऱ्या निधीमध्ये आता वाढ झाली असून शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 3,000 रुपये आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता ते पण 3,000 रुपये असा मिळणार आहे। याचाच अर्थ असा होतोय, यापुढे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित 4,000 रुपयांऐवजी एकूण 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्हाला डायरेक्ट 6,000 रुपयांचे हप्ते आता जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये आता 6,000 रुपयांची भर पडली आहे। त्यामुळे शेतकऱ्याला नक्कीच दिलासा मिळाला असेल। तर शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या या विशेष बैठकीमध्ये हा वाढीव निधी देण्याचा मार्ग आता मोकळा करण्यामध्ये आला आहे आणि शेतकऱ्याला लाभ मिळत आहे। PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढवून देण्याचे आश्वासन सरकारने आज पूर्ण केलं आहे। यामुळे राज्यातील 70 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे। सरकारने हप्ता वाढविण्यासाठी बातमी अखेर दिली। जर त्यासोबत बघा, सरकारने सांगितलं तुम्हाला या ठिकाणी वाढीव निधी मिळाला तर मोठी खुशखबर होते। त्यामुळे सरकारने दोन्ही खुशखबरा दिल्या, एकतर हप्त्याचं वितरण, त्यासोबत निधीमध्ये वाढ पण करण्यामध्ये आली। आता बघा शेतकरी बांधवांनो, 12 लाख शेतकऱ्याला या योजनेमधून बाहेर काढण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला। आता फक्त जे खरोखर गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहे त्यांनाच या दोन्ही योजनेचा लाभ दिला जाणार आहे। 12.5 लाख शेतकऱ्यांच्या अर्जाच्या पुन्हा एकदा कडक तपासणी केली जाणार असून अपात्र शेतकऱ्यांचे हप्ते बंद करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आला। आणि हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज देण्यामध्ये आली आहे। सरकारने टोटल आता 3 टप्प्याची यादी जाहीर केली आहे आणि सरकारने सांगितलं आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 14च जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आज 14 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। बघा,
आता पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामधील प्रमुख जिल्ह्यांमध्ये लाभ भेटणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगितला आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, त्यानंतर बीड आणि नांदेड या जिल्ह्याचा समावेश सरकारने प्रामुख्याने केला आहे। या भागामधील शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमधील रहिवासी असाल तर आपल्या बँक खात्याची KYC प्रक्रिया आजच पूर्ण करून घ्या आणि पूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लवकरच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पगार अगदी काहीच तासामध्ये दोन्ही हप्ते जमा होत आहे। सरकारने टोटल 14 जिल्ह्यांची यादी सांगितली। यादीमध्ये नाव असलेल्याच पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे पण तरीही ते या योजनेचा लाभ घेतात त्यांना देखील हप्ता मिळणार नाही। आणि बघा त्यावरून जे शेतकरी बघा ज्यांचे वार्षिक उत्पन्न भरमसाठ आहे आणि ते पिवळे किंवा रेशन कार्ड वापरत पहा या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। म्हणजे की आता सरकारने कडक अटी आणि नियम आता घातले आहे। बघा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अडचण नाही, परंतु सरकारने सांगितलं एकतरी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यावरून तुमचं उत्पन्न देखील भरमसाठ आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, तुम्हाला लाभ मिळणार नाही। सरकारने स्पष्ट केले आहे ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनी स्वतःहून आपली नावे कमी करावी। 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असलेल्या खऱ्या गरजूंनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांची यादीसुद्धा सरकारने बँकांना पाठविण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाढवून मिळणार असल्याने या भागामधील शेतकरी तांत्रिक कामे वेळेमध्ये पूर्ण करत आहे। ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि बघा रेशन कार्ड अपडेट आहे त्यांना हप्त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। सरकारने पुढील एक अट सांगितली आहे ती म्हणजे की एकाच कुटुंबामध्ये भरपूर या ठिकाणी नागरिक आहे ते वेगवेगळ्या नावावर या ठिकाणी शेती दाखवून सरकारचा लाभ घेत आहे। बघा जो काय नमोचा हप्ता आहे याचा लाभ घेत आहे। आता सरकारने सांगितलं रेशन कार्डच्या KYC मुळे एका कुटुंबामध्ये किती जण लाभ घेत आहे याची माहिती सरकारपर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे यापुढे एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळणार। बघा शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून असे कडक निर्देश आता देण्यामध्ये आले आहे। आणि बघा शेतकरी बांधवांनो पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील येत्या 24 तासामध्ये या विशेष निधीचे वितरण करण्याचे आयोजन सरकारने केले आहे। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि वाढीव नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा असा मोठा दिलासा मिळत आहे। त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितलं आहे तो म्हणजे की यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकारने सांगितलं काही कुटुंबामधील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे। बघा तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेत आहे। आता सरकारने सांगितलं अशा महिलांना कोणताही एकच लाभ मिळणार, एक तर नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी नाहीतर लाडकी बहीण योजनेचा, मात्र PM किसान योजनेचा 22वा हप्ता सर्वांना मिळणार आहे। राज्य सरकारच्या या 2 योजनांपैकी महिलांनी फक्त एकाच योजनेचा लाभ घ्यावा असा सरकारचा नियम सध्या लावण्यामध्ये आला आहे। आता बघा सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे की बघा
या ठिकाणी तारखेकडे की कोणत्या तारखेला निधी जमा होणार. शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका. सरकारने आता सांगितलं आहे येत्या 24 तासाच्याच आतमध्ये या 14 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा होणार, असं सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. आणि बघा, DBTच्या माध्यमातून हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे कसलीच अडचण आता येणार नाही. बघा, सरकारने अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली असल्याने ज्या शेतकऱ्यांची माहिती चुकीची आहे त्यांचे नाव अपात्र यादीमध्ये जाऊ शकते. जर तुमचा सातबारा उतार्यावर किंवा आधार माहितीमध्ये काही चुकी असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आता शेवटची संधी सरकारने दिली आहे. सरकारचं म्हणणं आहे तुम्ही तात्काळ या ठिकाणी तुमच्या चुका अपडेट करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे 3,000 रुपये आणि PM किसानचे 3,000 रुपये, टोटल 6,000 रुपये जमा होणार. बघा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा. येत्या 24 तासामध्ये हा आनंदाचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार. आणि शेतकरी बांधवांनो, आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय, राहिलेल्या जिल्ह्यामध्ये कधी निधी मिळणार? बघा, सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे जे काय राहिलेले जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुढील काही दिवसामध्ये निधी जमा होणार. आता बघा, पुढील यादी कधी येणार ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये सांगण्यामध्ये येईल. जेव्हा पण यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला अपडेट मिळणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2 कामे करून घ्यावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. बघा, आता पहिलं काम सरकारने सांगितलंय ते म्हणजे की EKYC. हे तुम्ही ऐकलंच असेल, परंतु शेतकरी बांधवांनो, दुसरं काम महत्त्वाचं आहे ते म्हणजे की फार्मर ID. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर ID कार्ड नसेल त्यांनी तात्काळ फार्मर ID कार्ड काढून घ्या. कारण की बघा, सरकारने सांगितलं शेतकरी ओळखपत्र असायलाच पाहिजे. ज्या शेतकरी बांधवाकडे हे ओळखपत्र नाही त्यांना हप्ता मिळण्यामध्ये अडचण येणार. आता शेतकरी बांधवांनो, सरकारने सर्व काही अपडेट दिले आहे. त्या अपडेटनुसार तुम्हाला काम करावे लागेल, तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळणार. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.